क्या समस्या है? क्या निवेदन? सर आमची पाणी विषयीपासून तो दर्गा विषयीपर्यंत रोडचं समस्या आहे. इतका त्रास आहे आम्हाला जायला यायला. लोक येत नाही, रिक्षामध्ये सोडत नाही आम्हाला. तिकडं नाल्या नाही, उकंडा आहे. आता पुढच्या वेळेस श्रावण महिना चालू व्हायला लागला तर खूप त्रास व्हायला सर तिकडं आम्हाला. त्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे. काय मागणी काय आहे? मागणी हेच सर आमची, रस्ता रोको आंदोलन करायचं आम्हाला. आता दिलं आम्ही 3 दिवसाला. सोमवारपर्यंत आम्ही वाट बघतो. त्यानंतर आम्ही पाणी विषयीमध्ये चक्का जाम करणार आहे. क्या नाम आपका? राम मोरे. क्या निवेदन दिया? हम नागरिक समस्या लेके आए हुए हैं। पानी बेस राजमहल टॉकीज दरगाह बेस, ये रोड उद्घाटन होके 1 साल हो गया है, अभी तक बना नहीं। और वहाँ पे इतनी परेशानी है, आने जाने को रास्ता नहीं, अतिक्रमण, नालियाँ जाम हो जाती, पानी रोड पे पानी सब आने, पूरा रोड खराब है। वो समस्या लेके आज हम आए हुए हैं यहाँ पे। हमने एक जिला अधिकारी साहब को भी निवेदन दिया है, उसके बाद में एसपी साहब को भी दिया है, और अभी यहाँ पे महानगर पालिका में आयुक्त साहब को भी निवेदन दिया है। और हमने इनको 4 दिन का अल्टीमेट दिया है। अगर 4 दिन में हमारा काम शुरू नहीं होता है तो सोमवार को 30 तारीख को हम मुख्य रास्ता है जो कादराबाद का जालना शहर का पानी बेस, वो बंद करने वाले हैं। मेरा नाम सेवकराम मदनलाल नारियल वाले। आज आम्ही माननीय आयुक्त साहेब यांच्याशी पूर्ण राजमहल परिसरातील नागरिकांसोबत भेट घेतली असता आमची जी मागणी होती की पाणी बेस ते राजमहल ते दर्गा बेस जो रस्ता पेंडिंग आहे, 1 वर्ष कामाला मंजुरी होऊन तो होत नाही, तिथं अतिक्रमण सुद्धा त्यांनी काढलं, परंतु रस्ता काही झाला नाही। वेळोवेळी आम्हाला आश्वासनं दिली। त्या प्रभागातील सर्व नागरिक तिथं त्रस्त आहेत। तसेच तिथं श्रावण महिन्यानिमित्त पंचमुखी महादेव मंदिर इथे दर्शनासाठी लोक येतात। तसेच पूर्ण तिथं नालिया व्यवस्थित नाही, रस्ता पूर्ण खराब झालेला आहे। त्यांनी तात्काळ 3 दिवसामध्ये रस्ता व्यवस्थित चालू करावा, नसता सर्व नागरिकांच्या जालना शहराच्या वतीने आम्ही तिथं पाणी बेसमध्ये रास्ता रोको आंदोलन करू। आणि आमची जी मागणी आहे, एक रास्ता मागणी आहे, ती तात्काळ त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी। सोमेश काबली, भाजपा महानगर अध्यक्ष, ओबीसी मोर्चा जालना।